नमस्कार, मी दमयंती. अर्थगंगामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आधीच्या चौपाईमध्ये आपण हनुमंताच्या तेजस्वी आणि देखण्या रूपाचं वर्णन पाहिलं. सुवर्णकांती, कानात कुंडल आणि सुंदर कुरळे केस. आणि आजच्या या 5व्या चौपाईत तुलसीदासजी हनुमंताच्या अंगावरील शस्त्र आणि पवित्र चिन्हांचं वर्णन करतात. म्हणजेच त्यांच्या रूपाच्या चित्रात आता आणखी काही नवीन रंग भरले जात आहेत. पाहूया 5वी चौपाई. हाथ वज्र ओ ध्वजा बिराजे, कांधे मुंज जनेऊ साजे. चला तर मग नेहमीप्रमाणे याचा अर्थ समजून घेऊया. पहिली ओळ आहे हाथ वज्र ओ ध्वजा बिराजे. इथे हात म्हणजे हातात. हा शब्द संस्कृत हस्त पासून विकसित झाला आहे. पुढचा शब्द आहे वज्र. अवधी भाषेच्या व ते ब या नियमामुळे संस्कृत वज्रचं वज्र झालं आहे. आपण आधीच्या भागांमध्ये वज्राची कथा, त्याचं महत्त्व हे सर्व आपण पाहिलंच आहे. तर हनुमंताच्या एका हातात हे अजेय वज्र आहे. औ म्हणजे आणि ध्वजा म्हणजे झेंडा, विजयाचं ओळखीचं प्रतीक. शेवटचा शब्द आहे बिराजे. हा संस्कृत विराजते या क्रियापदापासून आला आहे आणि इथे वचा ब झालेला दिसतो. या शब्दाच्या शेवटी आलेला ऐ हा प्रत्यय अवधी भाषेतील वर्तमान काळ तृतीय पुरुष एकवचन दर्शवतो. म्हणून बिराजईचा अर्थ होतो शोभून दिसत आहे किंवा सदैव विराजमान आहे. या संपूर्ण ओळीचा अर्थ असा होतो, तुझ्या हातात वज्र आणि ध्वजा शोभून दिसत आहेत. आता पुढची ओळ पाहूया. कांधे मुंज जनेऊ साजे. इथे कांधे म्हणजे खांद्यावर. संस्कृत स्कंद या शब्दापासून प्राकृतमध्ये खंद व अवधीत कांधा हे रूप तयार झालं, ज्याला आपण मराठीत खांदा म्हणतो. पुढचा शब्द आहे मुंज. हा खूप मजेशीर आहे. आज मराठीत आपण मुंज हा शब्द उपनयन संस्कारासाठी म्हणजेच व्रतबंधासाठी वापरतो. पण मुळात मुंज हे एका विशिष्ट गवताचं नाव आहे. परंपरेनुसार उपनयन संस्कारात ब्रह्मचारी विद्यार्थ्याला या मुंज गवताची मेखला धारण करायला सांगितली जात असे. मेखला म्हणजे कमरेभोवती घालायचे एक आभूषण. कालांतराने त्या गवताच्या नावावरून संपूर्ण संस्कारालाच मुंज म्हटलं जाऊ लागलं. भाषाशास्त्रात याला अर्थविस्तार किंवा सिमॅन्टिक वाइडनिंग असं म्हणतात. पुढचा शब्द आहे जनेऊ म्हणजे जानवे. संस्कृत यज्ञोपवीत या शब्दापासून विविध ध्वनी बदलांमुळे अवधीत जनेऊ, मराठीत जानवे अशी वेगवेगळी रूपे कशी तयार झाली त्याचा भाषाशास्त्रीय प्रवास आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहूया. आणि शेवटचा शब्द आहे साजै म्हणजे शोभत आहे किंवा सजलेलं आहे. इथेही शेवटी आलेला ऐ प्रत्यय वर्तमान काळ दर्शवतो. तर या ओळीचा अर्थ असा की तुझ्या खांद्यावर मुंज गवतापासून तयार केलेलं जानवं शोभून दिसत आहे. जर आपण या संपूर्ण चौपाईचा एकत्र भावार्थ पाहिला तर तुलसीदासजी म्हणतात, हे हनुमंता, तुझ्या हातात वज्र आणि ध्वजा शोभून दिसत आहे आणि तुझ्या खांद्यावर मुंज गवतापासून तयार केलेलं जानवं शोभून दिसत आहे. या 2 ओळींमध्ये तुलसीदासजी हनुमंताच्या 2 वेगवेगळ्या रूपांचं चित्रण करतात. पहिल्या ओळीत ते पराक्रमी योद्ध्यासारखे दिसतात, हातात वज्र आणि ध्वजा धारण केलेले. तर दुसऱ्या ओळीत त्यांच्या खांद्यावरील जनेऊ त्यांच्या ब्रह्मचारी, शिस्तबद्ध व अध्ययनशील रूपाची आठवण करून देतो. म्हणजेच या चौपाईत हनुमंताचं शारीरिक सामर्थ्य आणि त्यांचं संयमी व्यक्तिमत्व ही दोन्ही रूपं एकत्र दिसतात. आता वळूया आजच्या भाषाशास्त्रीय भागाकडे. आजही आपला आवडता अवधी ध्वनी बदल पुन्हा दिसतो. वचा ब म्हणून वज्रचा वज्र, विराजतेचा बिराजे. हा बदल आपण जवळजवळ प्रत्येक चौपाईत पाहतोय. पण आजचा खरा इंटरेस्टिंग प्रवास आहे यज्ञोपवीत ते जनेऊ. यज्ञोपवीत हा संस्कृत शब्द 2 भागांनी बनला आहे. यज्ञ म्हणजे धार्मिक विधी आणि उपवीत म्हणजे खांद्यावर धारण केलेलं सूत्र किंवा वस्त्र. म्हणजे शब्दशः अर्थ होतो विधीवेळी खांद्यावर धारण केलं जाणारं सूत्र. आता महत्वाची गोष्ट म्हणजे यज्ञोपवीत ते जनेऊ हा बदल केवळ अवधी भाषेपुरता मर्यादित नाही.
हा प्राकृत, अपभ्रंश आणि पुढे इंडो आर्यन भाषांमध्ये झालेल्या मोठ्या लोकभाषिक प्रवासाचा भाग आहे. कालांतराने या शब्दात अनेक ध्वनिबदल होत गेले. कठीण जोडाक्षरं सोपी झाली. ज्ञचं ज्ञ, न. काही ध्वनी बदलले. यचा ज होणं यमुना जमुना सारखा. काही स्वर लहान झाले आणि प्राकृत अपभ्रंश परंपरेत जण्णोवय्य सारखी रूपं दिसू लागली. याच ऐतिहासिक प्रवासातून हिंदी आणि अवधीत जनेऊ, मराठीत जाणवे आणि गुजरातीमध्ये जनोई ही रूपं तयार झाली. म्हणजे भौगोलिक अंतर असलं तरी या भाषा आतून एकाच ऐतिहासिक भाषाकुलाशी जोडलेल्या आहेत हे स्पष्ट दिसतं. अगदी असंच सुलभीकरण आपण इतर शब्दांमध्ये पाहिलं. संस्कृत हस्त च झालेला हात किंवा स्कंद च झालं खांदा. काही शब्दांची मूळ रूपं लगेच ओळखू येतात आपल्याला, तर काहींचा प्रवास भाषाशास्त्राच्या मदतीने थोडासा उलगडावा लागतो. तर असा झाला हा यज्ञोपवीतचा जनेऊ, जनोई किंवा जाणवं. या पलीकडे आज आपण एक नवीन भाषाशास्त्रीय संकल्पनाही पाहिली, सिमॅन्टिक वाइडनिंग म्हणजे अर्थविस्तार. मूळतः मुंज हे एका विशिष्ट गवताचं नाव होतं. पुढे त्या गवताशी संबंधित संपूर्ण उपनयन विधीलाच मुंज म्हटलं जाऊ लागलं असं आपण पाहतो. तर असे अर्थविस्तार आपण दैनंदिन जीवनातही पाहतो. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं तर कोणत्याही पॅकेज पाण्याच्या बाटलीला आपण बिस्लरी म्हणतो सर्रास. तर एका बिस्लरीच्या कंपनीवरून सर्व प्रॉडक्ट्स आणि सर्व कंपन्या त्यात आल्या. तसंच झेरॉक्स फोटोकॉपीसाठी. आता या मुंजवरून आजच्या या चौपाईच्या निमित्ताने आणखी एक सांस्कृतिक संदर्भही मला आठवला की आपल्या परंपरेत वेगवेगळ्या विधींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांचा वापर केला जातो. जसं उपनयन संस्कारात मुंज, पूजा आणि श्राद्ध कर्मात दर्भ किंवा कुश आणि गणपती बाप्पाला वाहिली जाणारी दुर्वा. तर तुम्हाला अशा प्रकारच्या गवतांची इतर काही प्रकार माहिती आहेत का आणि त्यांचं महत्त्व माहिती आहे का? तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात भेटूया 6व्या चौपाईसोबत. तोपर्यंत अर्थगंगेत असेच वाहत राहा. धन्यवाद.